हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आज तुम्हाला हे 2 ब्लाऊज कटिंगची कटिंग करणार आहे. तर ती पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आपण सुरुवातीला हा प्रिन्स कटचा ब्लाऊज स्टिच करणार आहोत. प्रिन्स कटचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत. त्यानंतर हा 4 टक्सचा ब्लाऊज कटिंग करणार आहे. सुरुवातीला मी प्रिन्स कटचा कटिंग करणार आहे. त्यामुळे मी त्याचं मॅचिंगचं अस्तर घेऊन व्यवस्थित असं फोल्ड करून मी ते व्यवस्थित असं खाली ठेवलं आहे. त्यानंतर मी ते बंद बाजू ही आपल्या बाजूने ठेवून मी पेपर कटिंग ही त्यावर ठेवणार आहे. आणि ही पेपर कटिंग मी आधीच करून ठेवलेली आहे, परंतु मला त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे. त्यामुळे मी उंचीमध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे आणि फिटिंगमध्ये पण मी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी सुरुवातीला आधी कापड हे स्ट्रेट मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी हे कापड स्ट्रेट मार्किंग करून घेणार आहे. त्यानंतर आपण अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवणार आहे. त्यासाठी सुद्धा मी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी अर्धा इंच पण एक्स्ट्रा वाढवलं आहे. अशा पद्धतीने मी ही पेपर कटिंग व्यवस्थित अशी बंद बाजू ही आपल्या बाजूने ठेवून मी पेपर कटिंग ही त्यावर ठेवली आहे. अशा पद्धतीने मी सगळीकडून मार्किंग करून घेणार आहे. पेपर हा व्यवस्थित ठेवून आपण त्यावर प्रेस करून व्यवस्थित अशी मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी शोल्डरला शोल्डरपाशी खडूनी मार्किंग आणि मोंड्याचा हे करेक्ट मार्किंग करून घेतला आहे. मोंडा हा व्यवस्थित मार्किंग झाला पाहिजे, कुठेही कमी जास्त झाले नाही पाहिजे, त्यामुळे घोळ किंवा चुन्या येऊ शकतात. अशा पद्धतीने मी मागची पेपर कटिंग ठेवून मी मार्किंग करून घेतले आहे. त्यामध्ये मी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवणार आहे. अशा पद्धतीने पण मी मार्किंग करून घेतले आहे. हा आपला बॅक पार्टची मार्किंग करून झाली आहे. तर आपण फ्रंट भागाची पण मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे फ्रंट भाग जिथे व्यवस्थित ॲडजस्ट होतील त्या बाजूने आपण ते आधी व्यवस्थित ठेवून पाहणार आहोत. कुठे ॲडजस्ट होतील अशा पद्धतीने आपण ते ठेवणार आहोत, कारण की आपल्याला याची लॉंग स्लीव्ज कटिंग करायची आहे. त्यामुळे हे कापड आपण हे पेपर कटिंग आपल्याला जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपण ठेवणार आहोत. अशा पद्धतीने मी हा पुढचा पार्ट ठेवला आहे. त्यानंतर मी हे प्रिन्स कटचा पार्ट पण ठेवणार आहे. अशा पद्धतीने मी व्यवस्थित ॲडजस्ट करून पुढचे दोन्ही पार्ट मी व्यवस्थित ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने जिथे ॲडजस्ट होईल तिथे आणि अर्धा इंच पण आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळीकडे ॲडजस्ट होईल अशा पद्धतीने मी पुढचे दोन्ही पार्ट मी ठेवून घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्यावर प्रिन्स कटच्या बाजूची पण मार्किंग करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला गळा पण मोठा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण त्याची मार्किंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपण ही मार्किंग पुढच्या पार्टची मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला हुक पट्टीसाठी पण एक्स्ट्रा मार्जिन आपण घेत असतो. अशा पद्धतीने पाव इंच इतपत आपण तिथे मार्किंग करून घेतला आहे. त्यानंतर आपला पुढचा गळा हा 7 इंचाचा ठेवायचा आहे. अशा पद्धतीने आपण 7 इंच इतकी मार्किंग करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेणार आहोत. त्यामुळे अर्धा इंच हा आपल्या शोल्डरमध्ये गुंतेल आणि 6.5चा गळा तयार होईल. अशा पद्धतीने आपण परत गळ्याचं माप वाढवून घेतलं आहे. अशा पद्धतीने मी पेपर कटिंग पण ॲडजस्ट करून घेत असते. त्यानंतर मी हा प्रिन्स कटचा पार्ट ठेवून घेतला आहे. अशा पद्धतीने मी त्यावर पण कात्री ठेवून ते पेपर कटिंग हे कुठेही हलू नये म्हणून मी व्यवस्थित त्यावर जड ठेवून अशी मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने मी ही सुद्धा प्रिन्स कटची मार्किंग करून घेतली आहे. आपल्याला यामध्ये सुद्धा अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे आहे. आपण मागच्या पार्टला पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवली आहे. त्यामुळे आपण प्रिन्स कटच्या बाजूनी पण अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहोत आणि उंचीमध्ये सुद्धा आपण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे. ह्या बाजूनी ठेवली त्यामुळे आपण उंचीमध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं पट्टीने मार्किंग करून घेणार आहोत आणि आपण या साईड पार्टमध्ये पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहोत. अशा पद्धतीने तिथे सुद्धा आपण पट्टीने मार्किंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपले हे फ्रंट भाग मार्किंग करून झाला आहे आणि आपण या पद्धतीने तीनही पार्ट
मार्किंग करून झाले आहे. त्यानंतर आपण पहिल्यांदा बॅक पार्टची कटिंग करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण सारखी मार्किंग करून घेणार आहोत, त्यामुळे तिथे आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला कटिंग करून घेणार आहोत. त्यानंतर आपण शोल्डरच्या बाजूने पण कटिंग करून घेणार आहोत. व्यवस्थित असं त्या मार्किंगवरच आपण कटिंग करून घेणार आहोत. मोंढ्याचा आकार व्यवस्थित राहिला पाहिजे, शेप बिघडला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपण कटिंग करणार आहोत बॅक पार्टची. ही पद्धत तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट तयार झाला आहे. आपण त्यामध्ये उंची आणि एक्स्ट्रा मार्जिन पण अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. अशा पद्धतीने आपण पुढचा पार्ट पण व्यवस्थित असं सारखा अस्तर करून आपण तो पुढचा पार्ट पण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला फ्रंट भाग पण कटिंग करून झाला आहे. त्यानंतर आपण गळ्याला पण व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत. आपण हा गळा नंतर वाढवला आहे, अशा पद्धतीने हा गळ्याला पण आपण छान असा गोलाकार देऊन घेणार आहोत. पेपर कटिंग आपली पहिली असली तरी आपण त्यावर थोडंफार ॲडजस्ट करू शकतो. अशा पद्धतीने आपण कटिंग करत असतो. त्यानंतर आपण ही कटोरीची कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने कटोरीला बरोबर गोलाकार शेप आपण कटिंग करून घेतले आहे. त्यानंतर इथे जॉईंट असल्यामुळे आपण हे सुद्धा फ्रंट बाजूने हुका असल्यामुळे आपण हे सुद्धा कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपली फ्रंट भागाची कटिंग करून झाली आहे. तर आपण पिसावर पण कटिंग करून घेऊ. अशा पद्धतीने पीस हा व्यवस्थित आतरून बंद बाजू ही आपल्या बाजूने ठेवून आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण ही अस्तरची कटिंग व्यवस्थित ही त्यावर बंद बाजूंनी ठेवून आपण हे सगळे पार्ट जिथे ॲडजस्ट होईल तिथे ठेवून घेणार आहोत. आपल्याला या ब्लाऊजच्या लॉंग स्लीव्ज करायच्या आहे. हिची बी कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही ही पद्धत नक्की पहा. अशा पद्धतीने आपण जिथे ॲडजस्ट होईल तिथे ठेवून घेतले आहे. त्यानंतर आपण ते व्यवस्थित असे कट करून घेणार आहोत. आपण प्रत्येक वेळेस हे ब्लाऊज पीसवर कटिंग करत असताना अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो. अशा पद्धतीने आपण त्यामुळे आपल्याला अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडताना कुठेही ॲडजस्ट करायची एवढी गरज पडत नाही. त्यामुळे आपण हे अर्धा इंच एक्स्ट्राच ठेवत असतो. अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेत असतो. अशा पद्धतीने आपण पुढच्या प्रिन्स भागाची पण कटिंग करून घेतली आहे. त्यानंतर पुढचा भाग हा आपण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या तिन्ही पार्टची कटिंग तयार झाली आहे. इथे आपल्याला जॉईंट असल्यामुळे इथे आपण शोल्डरपाशी पण इथे दोन बाजूनी कट देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने हे तिन्ही पार्ट आपले तयार करून झाले आहे. तर आपण याची लॉंग स्लीव्ज तयार करणार आहोत. हा पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही आपल्या